नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ABC एज्युकेशनमध्ये। आज आपण टॉपिक बघणार आहे पर्सेंटेज। ठीक आहे, तर पर्सेंटेज म्हणजे काय होते? तर पर्सेंटेज म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे। पर म्हणजे एवरी 100। पर्सेंटेज म्हणजे पर म्हणजे प्रत्येक सेंटच्या म्हणजे सेंट म्हणजे 100, प्रत्येक 100च्या मागे किती, तर म्हणजे 100 पैकी। ठीक आहे, 100 पैकी म्हणजेच 100%। मराठीमध्ये सुद्धा तसंच आहे। टक्के म्हणजे किती, तर टक्के म्हणजे 100 म्हणजे वारी म्हणजे एवरी म्हणजे प्रत्येक 100 पैकी म्हणजे प्रत्येक 100 पैकी किती, याला आपण काय म्हणतो, तर पर्सेंटेज म्हणतो। आता जसं तुम्ही शाळेमध्ये तुम्हाला 70%, 75% किंवा 80% जर पडत असेल तर ते किती पैकी पडतात, तर ते तुम्हाला 100 पैकी पडतात। पण तुमचे ॲक्च्युअल पेपरचे जे मार्क्स असतात ते 500 असू शकतात किंवा 600 असू शकतात किंवा 700 असू शकतात। पण आपण सांगताना कसं सांगतो, तर मला 75% पडले किंवा 80% पडले, म्हणजे ते किती पैकी सांगतो आपण, 100 पैकी। आणि हा जो टॉपिक आहे, तर हा टॉपिक आहे आपल्याला अनेक अरिथमॅटिकमधल्या अनेक टॉपिकमध्ये कामात पडतो। जसं की रेशो झाला, मिक्सचर झालं, नंतर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं झालं, नंतर अशा अनेक प्रकारच्या टॉपिकमध्ये आपल्याला तो कामात पडू शकतो। तर चला आपण पर्सेंटेजविषयी जाणून घेऊ। आता पर्सेंटेज म्हणजे काय, तर पर्सेंटेज म्हणजेच काय होतोय, तर 1/100 म्हणजे 100 पैकी किती। ठीक आहे, पर्सेंटेज म्हणजेच 1/100, 100 पैकी किती। आता जर तुम्ही म्हटलं 100%, तर 100% म्हणजेच किती, तर 100% म्हणजे 100/100 म्हणजेच किती, तर 1, 100 1 100, 100% म्हणजेच 1। ठीक आहे, तर चला 50% म्हणजे किती, तर 50% म्हणजे 1/2। हे आपण काय बघत आहे, तर पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये कसं करायचं। जर तुम्ही हे शिकले पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये आणि फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये जर कन्व्हर्जन तुम्ही शिकले, तर तुम्हाला जे बऱ्याच टॉपिकमध्ये जो पर्सेंटेज नावाचं जे काही येते की एवढ्या पर्सेंटने व्हॅल्यू वाढली आणि एवढ्या पर्सेंटने कमी झाली, तर ते तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता। तर 25% जर म्हटलं, तर 25% म्हणजे किती, 1/4। आता हे येत कसं आहे, तर हे जर आपल्याला अंडरस्टँड करायचं असेल, तर 50% म्हणजे 50 गुणिला, आता पर्सेंटेजची व्हॅल्यू काय पाहिली होती आपण, पर्सेंटेज म्हणजेच 1/100 म्हणजे गुणिला 1/100। 1/100 जर केले तर 50 1 50, 50 2 100 म्हणजेच किती, तर 1/2। ठीक आहे, तसंच याचं 25% म्हणजेच 25 गुणिला 1/100, 25 1 25, 25 2 100 म्हणजेच 1/4। ह्या अशा व्हॅल्यू तुम्हाला काढता आल्या पाहिजेत आणि हे एक्झाममध्ये काढण्याची गरज नाही, तर तुम्हाला हे पाठ असल्या पाहिजेत। आता मी जे काही व्हॅल्यू वगैरे लिहून देणार ते तुम्ही एक तक्ता त्याचा तयार करायचा आहे आणि तो आपल्या स्टडी टेबलवर लावून ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून हे तुमचं पाठ होईल आणि एक्झाममध्ये तुम्ही त्याचा वापर करणार। तुम्ही जेवढा त्याचा वापर करणार तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होणार। तर चला पुढे जाऊ आपण। काय म्हणते, हे IBPS पॅटर्नवरती मॅथ रिझनिंगची आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत, जे की महाराष्ट्रातील सरळ सेवांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे। त्याच्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क साधू शकता। ही टेस्ट सिरीज जी आहे ती 10 ऑगस्टला लॉन्च होणार आहे। ठीक आहे, तर अधिक माहितीसाठी हा खाली दिलेला जो नंबर आहे याच्यावरती तुम्ही संपर्क साधा। चला पुढे, मी जे आता तुम्हाला फ्रॅक्शनचं पर्सेंटेज किंवा पर्सेंटेजचं फ्रॅक्शन करून देणार आहे ते तुम्ही पाठ करायचं आहे किंवा लिहून ठेवायचं आहे। ठीक आहे, तर फ्रॅक्शन जर आपण म्हटलं, 1 म्हणजेच 100%, नंतर 1/2 म्हणजेच किती, तर 50%, 1/3 म्हणजेच किती, तर 33.33%, 1/4 म्हणजेच किती, 25%। आता ह्या व्हॅल्यू येत कशा आहेत ते आपण बघितलं आहे। 1/5 म्हणजेच 20%,
1/6%. 1/6 म्हणजेच किती पर्सेंट? 16.16%, 66%. 16.66%. 1/7. 1/7 म्हणजेच किती? तर 1/7 म्हणजे 14.28%. तुम्ही मी मागे सांगितल्याप्रमाणे तसं याच्या जर व्हॅल्यू तुम्ही काढल्या तर हे पर्सेंटेज व्हॅल्यू निघून जातात. ठीक आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या तुम्हाला काय करायच्यात? पाठ करायच्यात. आता याच्यामध्ये आणखी तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? आता 1/3 आहे, पण कधी कधी प्रॉब्लेममध्ये व्हॅल्यू 2/3 सुद्धा येऊ शकते. मग 2/3 म्हणजे किती? तर 2/3 म्हणजेच किती राहणार? तर याच्या दुप्पट राहणार. याच्या दुप्पट राहणार, कारण हे जी व्हॅल्यू आहे इथं एक आहे आणि इथं त्याच्यात डबल होत आहे. म्हणजेच याची सुद्धा व्हॅल्यू काय होणार? डबल होणार. म्हणजेच किती? तर 66.66%. तसंच जर तुम्ही इथं गेले तर इथं 3/4 केले तुम्ही. आता 2/4 का नाही? तर 2/4 म्हणजेच 1/2 असतं. ठीक आहे. आणि 1/2ची व्हॅल्यू किती आहे? 50%. आता 3/4 जर तुम्ही केलं तर 3/4 म्हणजे 25×3=75 म्हणजे किती होईल? 75%. अशा व्हॅल्यू याच्या तुम्ही प्रत्येकाच्या व्हॅल्यू काढू शकता. आता 4/4 म्हणजेच किती? तर 1 म्हणजेच किती? तर 100%. त्याच्या पुढे जर तुम्ही गेले तर 1/5. आता 1/5 2/5 जर तुम्ही केले तर त्याची काय व्हॅल्यू येणार? तर 20च्या दुप्पट होईल. म्हणजे किती? 40%. म्हणजे 40% म्हणजे ज्या प्रॉब्लेममध्ये 40% असं व्हॅल्यू असेल तर तिथं तुम्ही डायरेक्टली 2/5 लिहू शकता. ठीक आहे. तर 3/5 म्हणजे किती राहील? तर 20×3=60 म्हणजे 60%. तसंच 4/5 म्हणजे किती राहणार? तर 80%. आता 1/6 आहे, तर 1/6 नंतर तुम्ही 5/6 जर लिहिले. आता डायरेक्टली 5/6 का घेत आहे? जर 2/6 जर घेतले त्याची व्हॅल्यू किती येते? ते होते 1/3 आणि 1/3ची व्हॅल्यू किती आहे? 33.33. नंतर 3/6 घेतले तर त्याची व्हॅल्यू काय होते? तर 1/2 आणि 1/2ची व्हॅल्यू काय आहे? तर 50%. नंतर काय येते? नंतर येते 4/6 म्हणजेच किती? तर 2/3 होईल. 4/6 म्हणजे 2/3 होईल. तर 2/3ची व्हॅल्यू किती आहे? 66.66%. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ते 5/6. आता 5/6 जे आहे तर 5/6 म्हणजेच 16.66चा मल्टिप्लिकेशन कोणासोबत करायचं? 5 सोबत. म्हणजेच किती येईल ते? तर ते येईल 83.33%. ठीक आहे. 83.33% होईल ते. आता कसं? तर 16×5 = 80 आणि 16×5 नंतर 5×6 म्हणजे 80 आणि 30 किती? तर 83.33 म्हणजे त्याचे पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं तर एवढी व्हॅल्यू आहे. आता त्याच्यापेक्षा बी इझी. आता जे म्हणजे हे जे आहे 5/6. आता 5/6 जर मधून जर तुम्ही म्हणजे पूर्ण टोटल जे आहे 100% म्हणजे 1 मधून जर तुम्ही 5/6 जर मायनस केले तर किती उरतंय? तर ते उरतंय 1/6 आणि 1/6ची व्हॅल्यू किती आहे? 16.66. म्हणजे सीधं तुम्ही 100 मधून 16.66 जर तुम्ही मायनस केले तर आपल्याला उरते काय? तर 83.33 उरतंय. ठीक आहे. याच्या पुढे जर तुम्ही गेले तर हे इथं काय येणार? 2/7. 2/7ची किती व्हॅल्यू राहील? तर 14×2 = 28 आणि 28चा डबल किती होईल? 56%. आता काही वेळ आणखी याच्या पुढे सुद्धा आपण करू शकतो. 2/7 आहे ना, तर 3/7. 3/7ची किती व्हॅल्यू होईल? तर याच्यात तिप्पट होईल. ठीक आहे. याच्या तिप्पट किती होईल? तर 14×14 14×2 = 28 14×3 = 42 पॉईंट किती होईल ते? 75 आणि 9. ठीक आहे. 42.84%. आता हे इथं कॅल्क्युलेट केल्यापेक्षा डायरेक्टली हे व्हॅल्यू जर तुम्ही पाठ केली तर ह्या बाकीच्या व्हॅल्यू तुम्ही त्याच्यावरून इझिली काढू शकता. म्हणजे मेन व्हॅल्यू कोणत्या आहेत? तर ह्या व्हॅल्यू आहेत.
त्याच्यानंतर तुम्ही ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्ही माइंडमध्ये कॅल्क्युलेट करून काढू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी प्रॉब्लेम कसा आहे, आता कधी कधी एक्झाममध्ये हे असं ऑप्शन नसते, तर ऑप्शन कसं असू शकते, तर ऑप्शन असं सुद्धा असू शकते. यालाच आपण कसं लिहू शकतो, तर 83 पॉईंट, याला 33ला आपण 1/3 असं सुद्धा लिहू शकतो. 83 पूर्ण राहते आणि 1/3 आपण असं लिहू शकतो. आता हे जे आहे, सपोज हे जर व्हॅल्यू लिहायची आहे आपल्याला, तर या व्हॅल्यूला सुद्धा आपण कसं लिहू शकतो, अठ्ठावीस आणि 56ला कसं लिहू शकतो, तो 14च्या किती होतात ते, तर 4×5 = 56 होतात, म्हणजे 4/7 असं सुद्धा याला आपण लिहू शकतो. ठीक आहे. 28 पूर्ण आणि 4/7, 28.4/7. आता याच्या पुढे जर गेलो तुम्ही, तर याच्या पुढे काय व्हॅल्यू येणार आहे, तर 1/8 येणार. किती येणार, 1/8. आता 1/8ची व्हॅल्यू काय राहणार आहे, तर 1/8ची व्हॅल्यू राहणार आहे 12.5%. किती, 12.5%. आता किती, 2/8 म्हणजेच किती, 1/4, म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी पाहिली. नंतर काय ते 3/8. 3/8 म्हणजे किती, तर याचा आणि 3चा काय करायचं, गुणाकार करायचा, म्हणजे 36 आणि 0.5 गुणिला 3 किती होते, तर 1.5 होते, म्हणजे किती होईल ते 37.5%. तसं आणखी पुढं जर तुम्ही करू शकता, 4/8 म्हणजे किती, तर 1/2. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू किती राहते, 50%. नंतर काय राहते इथं, तर 5/8. 5/8ची याची व्हॅल्यू काढू शकता, 12×5 = 60 आणि 5×5 = 25, म्हणजे ते किती येईल, 62.5. 5/8ची व्हॅल्यू काय राहील, तर 62.5 होईल. तसंच तुम्ही 7/8ची जर व्हॅल्यू काढायची असली, तर सिधं काय करा, आता 1 म्हणजेच किती, तर 100%, आणि 1 म्हणून जर तुम्ही 7/8 जर मायनस केले, तर काय येते, 1/8 येते. 1/8ची व्हॅल्यू किती आहे, 12.5, म्हणजे याचा अर्थ काय, तर 100मधून जर तुम्ही 12.5 जर मायनस केले, तर ते किती येते, 87.5%. म्हणजे कधी बऱ्याच प्रॉब्लेममध्ये 87.5% असे हे व्हॅल्यू राहते, तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करण्याला खूप म्हणजे अवघड किचकट जाते. तर त्यासाठी तुम्ही डायरेक्टली काय घेऊ शकता, तर 7/8 व्हॅल्यू घेऊ शकता आणि त्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आता 1/9 जर म्हटलं, 1/9, तर 1/9ची व्हॅल्यू काय येते, तर 11.11%. याच्या पुढच्या व्हॅल्यूसुद्धा तुम्ही काढू शकता. 1/10 म्हणजे किती, तर 10%. 1/11 म्हणजेच किती, तर 9.09%. नंतर 1/12 म्हणजेच किती, तर 8.33%. 1/13 म्हणजे किती होणार, 1/13 म्हणजे किती होणार, तुम्ही कॅल्क्युलेट करून काढू शकता. 1/13 म्हणजे किती होईल, तर ते होते 7.7%. ठीक आहे. 1/14ची व्हॅल्यू किती होईल, 1/7ची व्हॅल्यू किती होती आपली, तर 14.28. तर 1/14ची व्हॅल्यू किती होईल, त्याच्या अर्धी, म्हणजे 1/14. 1/14ची व्हॅल्यू काय होईल, मग ती किती होती, 14.28 होती ना, तर त्याच्या अर्धी किती राहील, 7.14%. अशाच प्रकारे तुम्ही पुढच्या सुद्धा व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे जवळपास 20पर्यंत तरी तुम्ही किमान केलं पाहिजे, ज्याच्याकडून ज्याद्वारे तुम्हाला थोडं किचकट प्रॉब्लेम जरी आलं तरी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. आता याच्यावरून तुम्ही पुढच्या सुद्धा व्हॅल्यू काढू शकता. पुढच्या व्हॅल्यू जर काढायच्या झाल्या, तर 2/9 म्हणजेच 22.22. आता नंतर 3/9 म्हणजेच 1/3. ठीक आहे. 4/9 म्हणजेच 44. 4/9 म्हणजेच किती, तर 4 × 11.11,
तर ते किती होईल 44.44%. अशा बाकीच्या व्हॅल्यूसुद्धा तुम्ही काढू शकता आणि याचे इतर व्हॅल्यू तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघा. कॅल्क्युलेट कसं करतात सांगितलं ना, तर कॅल्क्युलेट म्हणजेच काय होते, आता सपोज 1/10 आहे ना, तर 1/10 आणि 1/10चे काय काढायचं आपल्याला, पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज काढायचं याचा अर्थ काय होते, याला मल्टिप्लाय कितीने, 100ने. म्हणजेच किती होईल ते, हा 0 कट्टे हा 0 कट्टे, म्हणजेच किती, तर 10%. कधीही कोणत्याही व्हॅल्यूची, कोणतीही व्हॅल्यू असतो ते, तर कोणतीही व्हॅल्यूची जर पर्सेंटेजमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल, काही वेळेस एक्झाममध्ये येते, एक व्हॅल्यू देते आणि त्याचं ते त्या व्हॅल्यूचे किती % होते, तर असं आपल्याला काढायला येऊ शकते. तर ते या प्रकारे तुम्ही काढू शकता. म्हणजे सपोज आता 2.4 ही एक व्हॅल्यू आहे आणि याचे पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन करायचं असेल, तर कधी काय करायचं आहे, तर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, तर 100ने. ते कोणतीही व्हॅल्यू असो, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं असते, तर 100ने. आता 2.4ला जर तुम्ही 100ने काय केलं, मल्टिप्लाय केलं, तर त्याचं काय होणार आहे, पर्सेंटेज होणार आहे. ठीक आहे. आता याला जर तुम्ही 100ने जर मल्टिप्लाय केलं, तर हा एक 0 गेला, हा डेसिमल 1 पॉईंट इकडे येते, म्हणजे किती, तर 24. आणि हा उरलेला 0 याच्यावरती देऊन द्यायचा, म्हणजे हे किती, तर 240%. आता याला आपण ठीक आहे. आता कधीही, आता आपण हे काय शिकलो, तर फ्रॅक्शनकडून पर्सेंटेज शिकलो. आता पर्सेंटेजकडून जर फ्रॅक्शनकडे जर जायचं असलं आपल्याला, तर ते कसं करायचं, आता हे जे 240% आहे, ते हे आपण कसं प्रूव्ह करायचं. आपली व्हॅल्यू किती होती, 2.4 होती. आता जर आपल्याला याला जर प्रूव्ह करायचं असेल, आता सपोज 240% आणि पर्सेंटेजची व्हॅल्यू काय सांगितली होती मी, पर्सेंटेजची व्हॅल्यू काय सांगितली होती, 1/100. हे कधीही तुम्ही म्हणजे डोक्यातच ठेवायचं आहे. पर्सेंटेजची व्हॅल्यू काय, तर 1/100. आता या प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही गेले, ठीक आहे, या प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही गेले, आता 240 लिहिले आपण, पण हे पर्सेंटेजची व्हॅल्यू काय, तर 1/100. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होते, तर 240ला 100ने काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. 240ला जर 100ने तुम्ही डिवाईड केलं, तर हे 0 जाते, हे 0 जाते. त्याच्यानंतर हा जो 0 आहे, तर याला डिवाईड जर करायचं असेल, तर याला एक डेसिमल इकडं जर गेलं, तर सिधं ते व्हॅल्यू येऊन जाते. म्हणजे हा 0 गेला, तर हे काय येणार, 2.4. झालं प्रूफ. ही जी व्हॅल्यू होती, तर ही व्हॅल्यू इथं आलेली आहे. म्हणजे पर्सेंटेजवरून जर तुम्हाला हे काढायचं असलं तर तसंच तुम्ही याचंसुद्धा करू शकता. ठीक आहे. आता जर आपण एखादी व्हॅल्यू घेतली, कोणती एखादी व्हॅल्यू घेऊन घ्या. ठीक आहे. आता 1/12 म्हणजे आपण जर व्हॅल्यू घेतली किती, 8.33 आणि त्याला पुढं काय आहे, तर पर्सेंटेज. ठीक आहे. तर 8.33% म्हणजेच काय, तर 8.33 गुणेला किती, तर 1/100. म्हणजे त्याला डिवाईड करायचं आहे 100ने करायचं आहे. तर ते काय येणार आहे, तर 8.33 डिवाइड बाय 100. तर सीधं तुम्ही याला काय लिहू शकता, तर 1/12 लिहू शकता. कारण याचं जर तुम्ही डिवायडेशन जर केलं, तर ते बरोबर येऊन जाते 1/12. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून जर तुम्हाला हे फ्रॅक्शन जर कन्वर्जन करायचं असेल, तर तुम्ही या प्रकारे करू शकता. काय होते, 8 दुनी 16, 16.66. 8 दुनी 16, 16.66. याला जर तुम्ही डिवाइड केल्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1/12 येऊन जाते. ते थोडं कॅल्क्युलेशन किचकट आहे. चला पुढचा प्रश्न पुढं पाहू. आता हे फ्रॅक्शन काढणं तुम्ही शिकले असाल आणि पर्सेंटेजचं फ्रॅक्शनसुद्धा तुम्हाला जमणार. ठीक आहे. आता हे जे आहे ना, तुम्ही आपण इथं आणखी याला थोडं इझी करू शकतो. आता 8.33 आहे ना, तर 8.33ला आपण असं सुद्धा लिहू शकतो, 8.1/3. ठीक आहे. असं सुद्धा लिहू शकतो आपण. तर 8.1/3. आता 8.1/3 याचा अर्थ काय होते, तर कधीही हा जो पूर्णांक असतो, पूर्णांक आणि हा जो दशांशमध्ये जो छेदामध्ये जो असतो, याचा आणि याचा काय होत असते, मल्टिप्लिकेशन होते. म्हणजे 8 गुणिले 3 आणि हा जो अंशामध्ये जो असतो, तो हा जो असतो ना, तर हा याच्यामध्ये काय होत असतो, ॲड होत असतो. आता हे कॅल्क्युलेशन जर केलं, 8 त्रिक 24 अधिक 1 25. ठीक आहे. 25 म्हणजेच याचा अर्थ काय होते,
25/3 हा जो 3 असते ना छेद तर तसंच घेत असते. म्हणजे याची व्हॅल्यू काय येत आहे तर 25/3. आता 25/3 याचा अर्थ काय होतो याचे काय करायचं आहे आपल्याला, याच्या पुढं काय होतं तर पर्सेंटेजचं चिन्ह याचाच अर्थ काय होतो तर याला 1/100ने काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. 25 × 25 राहते आणि 25 × 100 म्हणजेच काय होते तर 1 × 1 म्हणजेच 1 आणि 4 × 3 = 12 म्हणजेच काय आलं आपलं 1/12 म्हणजेच किती 8.33 म्हणजेच 1/12. या प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पण हे कॅल्क्युलेटची झंझट ठेवायचीच नाही, डायरेक्टली तुम्ही हे पाठ करून ठेवायचं आणि एक्झाममध्ये डायरेक्टली याच्या व्हॅल्यू पुट करायच्या. ठीक आहे, चला पुढं बघू. आता आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करू. पहिल्यांदा 20%ने वाढते आणि नंतर 10%ने कमी होते, असे काही वेळेस राहते आणि नंतर फायनल व्हॅल्यू काय राहणार. आता काही वेळेस 30%ने वाढली आणि पुन्हा 20%ने वाढली. अशा केसेस राहतात. तर फायनल व्हॅल्यू काय येणार असं आपल्याला विचारलं जातं. मग हे काढण्यासाठी काय तर हे काढण्यासाठी तेच आपण फ्रॅक्शनचा उपयोग करू शकतो. आता 20% म्हणजेच किती तर 20% म्हणजेच 1/5 राहते. 1/5 राहते तर काय म्हणते 20%ने वाढली. आता जे 20% आहे तर 20 म्हणजे 1 आणि 100 म्हणजे किती तर 5. ठीक आहे, तर म्हणजे ते काय होणार 5वरून 20% वाढली तर 5वरून किती होईल ते 5 आणि 1 6 म्हणजे ते 120 म्हणजे 6 होईल. ठीक आहे, आता काय म्हणते त्याच्यानंतर 10%ने कमी झाली. 10% याचा अर्थ काय होतो तर 10% म्हणजेच किती तर 1/10. आता 1/10 आहे तर 10%ने कमी झाली म्हणजे 10 मधून जर एक वजा केला तर किती होईल 9 म्हणजे 10चे किती होतील 9 म्हणजे 10चे काय होणार 9 होतील. आणि याची जर फायनल रिझल्ट जर काढायचा झाला तर काय होते ते तर हे जे पहिली व्हॅल्यू आहे या पहिल्या व्हॅल्यूचं आणि दुसऱ्या व्हॅल्यूचं काय करायचं आहे तर मल्टिप्लिकेशन करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजे किती 5×10 = 50 आणि याचा जर गुणाकार केला तर हे किती होईल 9×54 म्हणजे 50 वरून किती होतील ते फायनल रिझल्ट तर 50 वरून 54. पण आपल्याला पाहिजेत किती तर पर्सेंटेजमध्ये पाहिजेत. पर्सेंटेज म्हणजे पाहिजेत म्हणजेच किती कसे पाहिजेत तर 100 पैकी पाहिजेत. मग आता 50चे जर 100 करायचे असेल तर काय होते तर 2 मल्टिप्लाय करावं लागते. तसंच 54ला सुद्धा 2 जर मल्टिप्लाय केलं तर किती होईल ते होते 108. म्हणजेच काय होते तर 100 पैकी किती होणार आहे ते फायनल व्हॅल्यू तर 108 होणार आहे. म्हणजे त्याच्यात इन्क्रीमेंट कितीचं होणार आहे तर 8% काय होणार वाढ होणार. म्हणजे याच्या फायनल व्हॅल्यूमध्ये काय होणार तर 8%ची वाढ होणार. तसंच हे सुद्धा म्हणजे पहिले जर 30% जर वाढले 30% याचा अर्थ काय होतो 310 30% वाढले म्हणजेच काय तर 10चे किती होतील तर 13 होतील. नंतर काय झालं तर नंतर सुद्धा 20% वाढले, नंतर किती 20% वाढले. 20% म्हणजेच किती तर 2/10. ठीक आहे, 2/10 म्हणजेच काय झालं आहे 2/10लाच आपण 1/5 सुद्धा लिहू शकतो. 20% म्हणजे 1/5 सुद्धा होते. म्हणजे काय होईल तर 5चे किती होतील ते 6 होतील कारण वाढ झालेली आहे. मग 5×10 = 50 आणि 13×5 = 65 आणि 13×7 = 78. म्हणजे किती झाले 50 वरून काय झाले तर 78 झाले. म्हणजेच 50चे जर 100 केले तर याचे सुद्धा दुप्पट होतील. किती होईल ते 8×2 = 16 हातचाला 1 7×2 = 14 आणि 1 15 म्हणजे 156. म्हणजेच टोटल किती वाढणार आहे तर 56 वाढणार आहे. कितीपैकी तर 100 पैकी. म्हणजे वाढ कितीची होणार आहे तर 56% वाढ होणार आहे. ठीक आहे, तर असे प्रॉब्लेम जे आहे ना आपण हे शॉर्टकट पद्धतीनं काढू शकतो. याला काय म्हणतात सक्सेसिव्ह केस म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे, आणखी जर याच्यासारखे जर काही प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला गेलो तर काय आहेत माहिती आहे का. आता काही वेळेस या फ्रॅक्शनमधलेच पर्सेंटेज येणार असं काही नाही आहे, तर कधीकधी इतर सुद्धा येऊ शकते. आता काही वेळेस इतर पर्सेंटेज सुद्धा येऊ शकते. जसं की आपण जर घेतलं
किती 500%चे 111% जर 500चे 111% जर काढायचे झाले म्हणजे 111% जर काढायचे झाले तर ते कसे काढले जातील? आता 111% पूर्ण कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आपण 111ला कसं लिहू शकतो? 111ला आपण 100% अधिक 10% अधिक 1% असं सुद्धा लिहू शकतो ना, म्हणजेच किती 111%. आता 100% म्हणजे 500चे 100% म्हणजे किती आपण हे इझिली काढू शकतो. 500चे 100% म्हणजे किती होणार? तर 500चे 100% याचा अर्थ काय होतो? तर 500. ठीक आहे, अधिक तसेच 500चे 10% जर म्हटलं तर हा एक डेसिमल इकडे जर गेला तर हे 10% निघतात म्हणजे किती व्हॅल्यू येणार? 50. म्हणजे 500चे 10% किती राहतील? 50. आता डबल 500चे 1%, 500चे 1% जर म्हटलं तर 1% म्हटलं तर 1 आणि 2 डेसिमल पुढे जाणार म्हणजे किती राहील व्हॅल्यू? 5 राहील. म्हणजे टोटल किती होईल? तर 555. म्हणजे 500चे 111% किती होणार? 555 होतील. ठीक आहे, असं या शॉर्टकट पद्धतीने आपण काढू शकतो. दुसरा जर प्रश्न घ्यायचा झाला, ठीक आहे, तर आपण आणखी एक रूल असतो. आता जसं की समजा बीचे जर किती A%, बीचे A%, जे म्हणजे बीचे A% जेवढी व्हॅल्यू राहते तेवढीच व्हॅल्यू इज इक्वल्स टू ए, म्हणजे Aचे B% याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू काय राहते? इक्वल राहते म्हणजे समान राहते. आता हे जर आपण प्रश्नातून जर घ्यायचं झालं तर आपण याच्यासाठी एखादा घेऊ. ठीक आहे, सपोज 100चे A% घेऊ आपण किती? तर घेऊ आपण 20%. ठीक आहे, 100चे 20%. आता 100चे 20% म्हणजे किती? तर 20 व्हॅल्यू येणार ना. 100चे 20% म्हणजेच 20. आता इथं ए म्हणजे किती घेतलं होतं आपण? तर किती घेतलं होतं? 20 घेतलं होतं. ठीक आहे, एची व्हॅल्यू किती घेतली होती? 20. आता 20चे म्हणजेच काय असते? तर मल्टिप्लाय. ठीक आहे, बी किती व्हॅल्यू घेतली आपण? किती? 100. ठीक आहे, 100% याचा अर्थ काय होतो? तर 100 डिवायडेड बाय 100, कारण टक्के म्हणजेच 1/100. हे आपण पहिलेच स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, 100 × 100, 100 × 100 म्हणजे व्हॅल्यू किती येणार? 20 × 20. म्हणजे काय आलं? 20 बरोबर 20. म्हणजे एखाद्या वेळेस येऊ शकते किंवा 100चे 20% म्हणजे हे देऊ शकते आणि काढायला काय सांगू शकते? तर Aचे B% किती राहतील म्हणजे बीचे A% देणार आणि Aचे B% काढायला सांगणार. तिथं आपल्याला वाटते की हे असं किती किचकट विचारलंय, पण ते आहे किती इझी, तर ते इक्वलच राहते. हा एक रूल आहे. त्याच्यानंतर जर आपण घ्यायचं झालं तर त्याच्यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ शकतो. आणखी जर एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, किती आहे? 259. चे जर आपण 64.28% जर घ्यायचं झालं तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं? आता कॅल्क्युलेट करायचं झालं तर हे 64.28% एकदम अजब व्हॅल्यू वाटते, म्हणजे त्याला कशाने काही होत नाही. म्हणून आपण याला सिम्प्लिफाय जर करायचं झालं, आता 64.28% याला आपण आणखी कसं लिहू शकतो? तर 50% अधिक किती? 50. आता 64 मधून जर 50 गेले तर उरतात किती? 14.28%. असं सुद्धा आपण या 64.28%ला लिहू शकतो. म्हणजेच याचाच अर्थ काय होतो? तर 269चे 50%, 269चे 50%. 269चे 50%. आता 50% याचा अर्थ काय होतो? त्याची अर्धी व्हॅल्यू. ठीक आहे, तर याची अर्धी व्हॅल्यू काय होणार? म्हणजे याला 50% म्हणजेच 50% म्हणजेच किती? 102. आता 102 जर याला मल्टिप्लाय केलं तर 2चा किती जाईल? भाग जाईल. बे किती येणार? 1. नंतर 6. त्याच्यानंतर काय येणार?
बेचुक 8.5 म्हणजे 134.5 येणार. म्हणजे हे किती झाले 50%. आता आणखी उरलं काय तर 14.28%. आपण त्या फ्रॅक्शनमध्ये बघितलं आहे की 14.28% म्हणजेच किती तर 1/7 म्हणजे 1/7 ही व्हॅल्यू होते ना. 14.28% म्हणजेच 1/7. ठीक आहे. आता 1/7 म्हणजे या व्हॅल्यूचे जर 1/7 जर काढायचे झाले अधिक 269 गुणिला 1/7 हे किती 134.5 अधिक 7 1 7 7 त्रिक 21. नंतर काय ते 26 मधून जर 21 गेले तर उरतात किती उरतात आपण 169 घेतलाय का हे इथं सॉरी 1 मिनिट हा. एक मिनिट आपला प्रॉब्लेम थोडा रॉंग झाला आहे. काय होता तो क्वेश्चन काय होता तो क्वेश्चन असा होता तो सुद्धा क्वेश्चन राईटच झाला असता परंतु ते व्हॅल्यू थोड्या किचकट झाल्या असत्या. आपल्याला होते ते 259 चे 64.28%. हे सिम्प्लिफाय कसं करायचं ते आपल्याला सांगायचं होतं. ठीक आहे. 259 चे 64 आता 64.28% काय बघितलं आपण 50% अधिक 14.28%. ठीक आहे. 50% म्हणजे याचेच किती अर्धे किती झाले होते किती होतात ते अर्धे तर ते होतात 2 1 2 2 4 हातचाला 1 2 9 18 म्हणजे 129.5 किती होते 129.5 अधिक 14.28% याचाच अर्थ काय होतो 1/7. आपण तिथं बघितलं होतं पर्सेंटेजचं फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शनचं पर्सेंटेज. ठीक आहे. 14.28 म्हणजेच किती 1/7. आता 1/7 कशाचे आहेत तर 259 चे 1/7 7 1 7 7 त्रिक 21 25 मधून जर 21 गेले तर उरतात किती तर 4 हा जो 9 आहे हा इथं देऊन द्यायचा 7 7 49 म्हणजेच किती 37. ठीक आहे. म्हणजेच 129.5 अधिक 37 किती होईल ते तर 9 7 किती होते 16.5. ठीक आहे. हातचाला 1 नंतर 3 आणि 2 किती 5 5 आणि 1 6 आणि 1 म्हणजेच किती 166.5 म्हणजे 259 चे 64.28% म्हणजेच किती तर 166.5. आता हे समजून सांगायला वेळ लागला परंतु ते विदिन सेकंडमध्ये याचा आन्सर निघून जाते जर तुम्ही या पद्धतीने केलं. आणि तुम्ही जर 64.28 डिवाइड बाय 100 असं जर केलं तर कॅल्क्युलेशन करायला पुढं भारी जाते. ठीक आहे. चला आणखी आपण याचंच एक उदाहरण घेऊ. ठीक आहे. आता जो आणखी एक एक्झाम्पल आहे इथं लिहून घेतो. काय आहे आणखी एक एक्झाम्पल तर 5 लिटर जर दूध असेल 5 लिटर दुधाचे किती काढायचे आपल्याला तर 8% किती होईल आता 5 लिटर दुधाचे 8% काढायचं आहे. आता 5 लिटर याचा अर्थ काय होतो तर 5 लिटर याचा अर्थ काय होतो म्हणजे 1 लिटर म्हणजेच किती तर 1000 ml असते म्हणजे मिलीलिटर. 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर. आता 5 लिटर म्हणजेच किती तर 5000 मिलीलिटर म्हणजेच किती तर 5000 मिलीलिटरचा किती 8% काढायचे आहे. 8% म्हणजेच 8/100. आता इथं का बरं 8/100 डायरेक्टली लिहिलं आपण कारण 0 0 आपलं ऑटोमॅटिक कटून जातात. हा एक 0 हा एक 0 हा एक 0 हा एक 0 कटून जाते. म्हणजे 50 गुणिले 8 बरोबर किती तर 200 म्हणजे 8 5 40 सॉरी 200 नाही 8 5 40 किती 400. उत्तर काय येणार मग आपलं 400. ठीक आहे. अशा प्रकारे आपले हे पर्सेंटेजचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता आपण पर्सेंटेजच्या ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये म्हणजे एक्झाममध्ये कसे येतात तर या प्रकारचे प्रॉब्लेम येतात ते आपण सॉल्व्ह करायला जाऊ. ठीक आहे. एचे उत्पन्न हे बीचे उत्पन्नाचे किती 30% अधिक आहे. 30% अधिक आहे म्हणजेच किती तर 30% म्हणजे 310. आता 310 म्हणजेच अधिक किती असेल तर 10चे किती होतील ते 13 होतील.
ठीक आहे, म्हणजे हे अधिक जे आहेत ना ते 10 मध्ये प्लस होतील, म्हणजे 10चे किती होतील 13. तर बी चे उत्पन्न, आता हे कोणाचं आहे, हे ए चे उत्पन्न आहे आणि हे बी चे उत्पन्न आहे. तर बी चे उत्पन्न हे ए च्या उत्पन्नाच्या किती टक्के कमी असेल. आता बी चे उत्पन्न जे आहे ना ते किती आहे 13 आणि तर ए चे उत्पन्न किती आहे 10. मग ते बी च्या किती कमी आहे तर 3 न कमी आहे, म्हणजे 3च्या रेशोनं कमी आहे. मग ज्याच्याशी काढायचं आहे तर ते काय असते खाली असते, म्हणजे 13 राहणार खाली आणि वरती किती कमी नाही, म्हणजे कितीनं कमी आहे याचं उत्पन्न तर 3च्या रेशोनं कमी आहे. ठीक आहे, म्हणजे 313 म्हणजे किती होईल आपण बघितलं होतं. आपण काय बघितलं होतं 113ची काय व्हॅल्यू होती तर 113ची होती 7.7% ही व्हॅल्यू होती. ठीक आहे, तर 313 म्हणजे किती 721.21% हे डायरेक्ट त्याची व्हॅल्यू निघून जाईल. ठीक आहे, आणि समजा हे व्हॅल्यू तुमचे पाठ नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेटसुद्धा करू शकता. 313 गुणिला 100 म्हणजेच किती तर 300 भागिला 13, 13 13 26. ठीक आहे, म्हणजे 30तून जर 26 गेले तर उरतात किती 4, 13 13 26. एक मिनिट फक्त. एक मिनिट आपल्या इथं कॅल्क्युलेशन थोडं चुकलेलं आहे. कारण ते 113ची व्हॅल्यू किती आहे 7.7. ठीक आहे, तर 313ची व्हॅल्यू किती राहील. आता जर आपण याला जर कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 3ने. ठीक आहे, तर 7 किती होतील 21 म्हणजेच किती तर हातचा किती येईल 1, मग उरतील किती 2, 7 21 आणि 2 किती होतील तर 23 होतात. 21 आणि 2 किती 23, म्हणजे 23 पॉईंट समथिंग. ठीक आहे, हे आपलं काय राहणार उत्तर राहणार. आता तसंच जर तुम्ही इथं करायला गेले तर 100 गुणिले 3 किती 300 डिवायडेड बाय किती 13. आता 300ला जर तुम्ही 13ने जर डिवाइड केलं तर 13 दूनी 26, म्हणजे किती येतात 2चा भाग गेला, उरतात किती 26मधून जर म्हणजे 30मधून जर 26 जर तुम्ही मायनस केले तर किती उरतात 4. 4वर पुढचा शून्य द्यायचा, 13 39 किती येते 13 39 उरते किती 1. इथं पॉईंट द्यायचा याच्यावर शून्य द्यायचं, म्हणजे 0 पॉईंट समथिंग. म्हणजे पुढे जर 100 घेतले तर पुन्हा 100ला जर 13ने भाग दिला तर कितीचा जातो 7चा, म्हणजेच ते किती येते अंदाजित व्हॅल्यू किती येते 23.1. ठीक आहे पर्सेंट. हे काय राहणार आपलं याचं उत्तर राहणार, म्हणजे किती पर्सेंटनं कमी झाली तर 23.1%नं कमी झाली. ठीक आहे, याच्या पुढे काय म्हणते किंमत गुणिला उपभोग. जर आता या फॉर्म्युल्यावरती काही प्रॉब्लेम येतात. काय म्हणते जेवढी किंमत असते वस्तूची आणि त्या वस्तूचा तुम्ही उपभोग किती करता याचा जर तुम्ही गुणाकार केला तर ते बरोबर काय येतो असतो आपला खर्च येत असतो. आता काही वेळेस प्रॉब्लेममध्ये काय राहते, काही वेळेस आपण किंमत असते ती किंमत कमी जास्त होते आणि खर्च जो आहे तो समान राहते, पण उपभोगात काय फरक पडला हे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारते. तर त्याच्यासाठी आपल्याला समजा जर हा खर्च जर आपण कॉन्स्टंट ठेवला आणि किंमत जर वाढवली तर उपभोग काय होणार कमी होणार, पण किंमत जर आपण कमी केली तर उपभोग काय होणार वाढत असतो. ठीक आहे, त्याच्या बेसवर आपण काही प्रॉब्लेम पाहू. काय म्हणते बघा, जर एखाद्या वस्तूची किंमत किती 40%ने वाढवली तर घर मालकाने खर्च वाढू नये, खर्च तेवढाच राहील कॉन्स्टंट, म्हणून त्या वस्तूचा वापर किती टक्के कमी करावा असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता 40% म्हणजे किती तर 40% म्हणजे 2/5. ठीक आहे, आता वस्तूची किंमत किती काय झालं तर वाढवली आहे, म्हणजे ते किती होईल 5चे किती होतील तर 5चे किती होतील 7 होतील. ठीक आहे, म्हणजे 5 रुपये जर किंमत असेल तर ते किंमत वाढवल्यानंतर किती होईल 7 होईल. ठीक आहे, नंतर काय म्हणते त्याचा खर्च वाढू नये. आता आपण काय बघितलं होतं हे कशाचा रेशो आहे किंमतचा, आणि आपण काय बघितलं होतं किंमत आणि उपभोग याचा जर गुणाकार बघितला होता तर तो बरोबर काय होता खर्च. म्हणजेच याचा अर्थ काय आहे खर्च काय आहे तर बरोबर आहे, म्हणून उपभोगात काय राहील तर याचं हे म्हणजे ही व्हॅल्यू इथे येणार म्हणजे किती येईल 7 आणि ही व्हॅल्यू इथे येणार म्हणजेच 5. ठीक आहे, आता जर तुम्ही याचा गुणाकार केला तर किती येते 7×5 = 35 आणि इथं सुद्धा 7×5 = 35.
म्हणजे काय झाला तर खर्च सारखा आहे, म्हणजे खर्च वाढला नाही आहे, सारखाच आहे. पण उपभोगात काय बदल झाला तर 7कडून म्हणजे जो 7 पहिले उपभोग होता तो आता कितीच्या रेशोत झाला 5च्या. म्हणजे 7 वरून किती झाला तो कितीनं कमी झाला 2नं कमी झाला. आपल्याला काय विचारला टक्के कमी करावा, मग कितीनं कमी झाला तो 2नं. मग 2/7 म्हणजेच किती आता 1/7 याची व्हॅल्यू किती होती 14.28%. ठीक आहे. आणि 2/7 म्हणजे किती होईल मग ते 14 दुनी 28 पॉईंट पुढे किती येईल 56. ठीक आहे. पर्सेंटेज म्हणजे किती टक्क्यानं कमी करावा लागेल तो 28.56% कमी करावा लागेल. ठीक आहे. हे आलं आपलं उत्तर. चला पुढचा प्रश्न काय म्हणते साखरेच्या किमतीमध्ये 10% घट झाली आणि राम 100 रुपयांना 5 किलो जास्त साखर खरेदी करतो. कधी करतो जेव्हा किमतीमध्ये 10% घट होते. तर साखरेची खरी किंमत काय काढायली आपल्याला. ठीक आहे. काय म्हणते 10% म्हणजेच किती तर 1/10. मग काय म्हणते त्याच्यात घट झाली म्हणजे 10ची व्हॅल्यू 10 ही जी किंमत आहे हे नंतर किती झाली तर 10तून जर 1 गेला तर किती होईल 9 होईल. काय म्हणते राम 100 रुपयांना 5 किलो जास्तीची साखर खरेदी करतो. आता किंमत जर एवढी झाली तर ते खरेदी करण्याची क्षमता जी आहे तर ते काय होणार याच्या रिव्हर्स होणार. म्हणजे 9 वरून किती होणार ते 10 होणार. म्हणजे पहिले जेव्हा किंमत 10 होती तर तो खरेदी किती करू शकत होता 9 kg सपोज 9 kg जर खरेदी करत होता म्हणजे 9x समजा. तर आता किंमत कमी झाल्यावर तो किती खरेदी करू शकणार 10. म्हणजे याचाच अर्थ काय झाला त्याची खरेदी क्षमता काय झाली वाढली. कितीनं वाढली 1नं वाढल्यानंतर काय झालं होतं तर तो 5 किलो जास्तीची साखर खरेदी करू शकत होता. म्हणजे 1 बरोबर 5. मग तो आधी किती खरेदी करू शकत होता तर 9 5 45 kg तो आधी खरेदी करू शकत होता आणि आता किती करतो तो 50 kg. ठीक आहे. पण आपल्याला काय विचारलं आहे तर साखरेची खरी किंमत विचारलेली आहे. आता साखरेची खरी किंमत विचारलेली आहे म्हणून राम किती रुपयांना खरेदी करत होता तो तर 100 रुपयांना. जर तो 100 रुपयाला 45 kg जर साखर खरेदी करत होता म्हणजे जेव्हा 100 रुपये किंमत होती तेव्हा तो किती 9 म्हणजे 9च्या रेशोत खरेदी करत होता ना. म्हणजेच किती तर 45 किलो खरेदी करत होता. म्हणजे 100 डिवायडेड बाय 100 किंमत आहे ना आणि 100 रुपयाला जर 45 किलो जर असेल तर 1 किलो बरोबर किती येईल ते तर 45 1 45 45 दोन्ही 90. ठीक आहे. उरतात किती 10 म्हणजे 10 भागीला 45 आणि 10 भागीला 45 म्हणजेच किती 5 दोन्ही 10 आणि 5 9 45 म्हणजेच किती 2.2/9 हे आपलं काय राहणार उत्तर राहणार. ठीक आहे. यालाच आपण आणखी कसे लिहू शकतो यालाच आपण आणखी असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे 9 दुनी 18 18 2 20 20/9 असं सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणते 25% साखर असलेल्या 6 लिटर साखरेच्या द्रावणामध्ये काय करायचं आहे 2 लिटर पाणी मिसळायचं आहे. नवीन द्रावणात साखरेचे प्रमाण किती होईल असं आपल्याला विचारलं आहे. काय म्हणते 25% म्हणजेच किती तर 25% म्हणजेच बरोबर किती होते तर 1/4. आता 1/4 होते ना 25% म्हणजे. आणि किती 6 लिटर साखरेचं द्रावण आहे. पहिलं द्रावण जे आहे द्रावण 1 जे आहे ते 6 लिटरचं आहे. ठीक आहे. आता या 6 लिटरमधून जर 25% जर काढायचे झाले तर म्हणजे याचे 1/4 जर केलं तर 6 1 6 आणि उरतात किती 2 2 0 दिलं तर 6 5 20 म्हणजे किती तर 1.5 आहे. म्हणजे 6 पैकी जर 1.5 काय आहे तर त्याच्यामध्ये साखर आहे आणि त्या द्रावणामध्ये किती 2 लिटर आणखी पाणी मिसळलं आहे. म्हणजे पहिलं जे द्रावण आहे ते 6 लिटर होतं. 6 लिटरमध्ये आणखी किती मिसळलं आहे तर 2 लिटर. म्हणजे टोटल द्रावण किती झालं तर 8 लिटर द्रावण झालं. किती झालं टोटल 8 लिटर. आता या 8 लिटरमध्ये किती आहे साखर किती आहे तर 1.5 आहे. ठीक आहे. म्हणजे 8 मध्ये जर 1.5 साखर असेल तर आपल्याला याचं काय काढायचं आहे प्रमाण म्हणजे टक्क्यामध्ये काढायचं आहे. ठीक आहे. आता याला टक्क्यामध्ये कसं काढायचं आपण काय बघितलं होतं. आता 1.5 म्हणजेच काय होते तर 1% अधिक अर्धा टक्का म्हणजे 0.5%. ठीक आहे. आणि हे किती छेदात 8 आहे. म्हणजेच 1/8ची व्हॅल्यू किती येते 1/8ची व्हॅल्यू येते 12.5% अधिक 0.5
0.5 डिवायडेड बाय 8 याची व्हॅल्यू किती येईल? मग याच्या अर्धी होईल ना, कारण 1 म्हणजे 1/8ची जर व्हॅल्यू 12.5 आहे तर 0.5 डिवायडेड बाय 8 याची व्हॅल्यू किती राहील? तर याची व्हॅल्यू राहील 6.25. म्हणजेच 1/8 याची व्हॅल्यू किती होईल? 1.5/8 याची व्हॅल्यू टोटल किती होईल? 12/18.75%. ठीक आहे, हे आपलं काय राहणार आहे? उत्तर राहणार आहे. नंतर हे आपण बघितलं होतं, काय म्हणते? पहिले 15% वाढवलं आणि नंतर 15% कमी केलं. तर याच्यामध्ये काय होते? आता 15% याचा अर्थ काय होतो? तर 15% याचा अर्थ 5×15 आणि 20 म्हणजे 320. ठीक आहे, याची व्हॅल्यू किती राहणार आहे? 320 राहणार आहे ना. तर काय म्हणते? पहिले काय केलं? तर 15% वाढवलं म्हणजे 20 किती होईल? तर 20ची किती होईल? 23 होईल. वाढवली ना 3 म्हणजे 20त 3 जर टाकले तर किती होईल? 23. नंतर काय म्हणते? 15% कमी केलं. 15%ची व्हॅल्यू किती आहे? 320. आता नंतर काय केलं? कमी केलं म्हणजे 20तून 3 काय करणार आहे? तर कमी करणार आहे. मग ती किती होईल? तर 20ची किती होतील? 17 होतील ना. आता त्याच्यानंतर काय करत होतो आपण? याचं काय? गुणाकार आहे. 20 गुणिला 20 किती होते? तर 20चा वर्ग किती आहे? 400. आणि याचा गुणाकार जर करायचा झाला तो आपण करू. ठीक आहे, 17 त्रिक 51, हातच्याले 5, 17 दुनी 34, 34 आणि 5 39. ठीक आहे, म्हणजे 400 जे होती पहिले व्हॅल्यू तर त्याची किती झाले आता? 391. आता काय विचारलं आपल्याला? शर्टची अंतिम किंमत किती राहील? ते पण आपल्याला कशात पाहिजेत? पर्सेंटेजमध्ये. म्हणजे 400 रुपयाचं जर शर्ट असेल तर ते 391ला मिळत आहे. ठीक आहे, ते किमती कमी जास्त केल्यानंतर किती रुपयाला मिळत आहे? 391ला. याचंच जर आपण पर्सेंटेज जर काढायचं असेल, कधीही कोणत्या व्हॅल्यूचं पर्सेंटेज जर काढायचं असेल तर त्याला काय? तर 100ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, हे 0 जाते, हे 0 जाते, हे 0 जाते, हे 0 जाते. म्हणजे 391ला 4ने काय करायचं आहे? डिवाईड करायचं आहे. आता 4 नंबर 36 किती? 4 नंबर 36. 39मधून जर 36 गेले तर उरतात किती? 3. ठीक आहे, हा एक वरती लिहून घ्यायचा. किती नंतर काय ते? 4×7 = 28. काय ते? 4×7 = 28. उरतात किती? 3. 3वर एक 0 द्यायचा कारण इथं आपण पॉईंट देणार आहे. नंतर 4×7 = 28. 30मधून जर 28 गेले तर उरतात किती? 2. 2वर आणखी एक 0 द्यायचा. 4×5 = 20. म्हणजेच किती? 97.75%. ठीक आहे, याचं उत्तर काय राहणार आहे? मग अंतिम किंमत किती पर्सेंट राहणार आहे? 97.75% राहणार आहे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणते? एका शहराची लोकसंख्या जर 3,52,800 जर आहे तर दरवर्षी 5% दराने वाढत आहे, तर 2 वर्षानंतर तिची लोकसंख्या किती असेल? ठीक आहे, तसेच 2 वर्षापूर्वी लोकसंख्या आपल्याला शोधायची आहे. कारण ते एका शहराची जर लोकसंख्या किती आहे? 3,52,800. ठीक आहे, किती आहे? एवढी आहे. जर दरवर्षी 5%, आता 5% याचा अर्थ काय होतो? 5% म्हणजेच 1/20. ठीक आहे, 5% म्हणजेच 1/20 होते. दराने वाढत जर असेल तर 2 वर्षानंतर तिची लोकसंख्या किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. म्हणजे दरवर्षी 5% काय होत आहे? वाढत आहे. ठीक आहे, म्हणजे किती? 20चे किती होतील मग ते? 20चे 21. हे पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी सुद्धा 20चे किती होतील? 21 होतील. आणि याचं काय करण्याचं आहे आपल्याला? मल्टिप्लिकेशन. 20 गुणिले 20 किती होते? 400. आणि 21चा वर्ग किती होते? 441. ठीक आहे, म्हणजे 400वरून ते किती होणार लोकसंख्या? तर 441 होणार. आता 400वरून जर ते 441 होत आहे, म्हणजे 400वरून 400 जर 41 होत आहे तर याच्यावरून ते किती होणार? म्हणजेच 3,52,800 याच्यावरून ते लोकसंख्या किती होईल हे आपल्याला काढायचं आहे. काय करायचं आहे? तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे 3,52,800 गुणिले 441 डिवायडेड बाय 400. ठीक आहे, 2 शून्य जातात. नंतर काय ते 4चा सुद्धा भाग जातो का? 4×8 = 32, 3 4 जातो. 4×1 = 4, 4×8 = 32. उरतात किती? तर 3, 4×8 = 32. नंतर 4×2 = 8. नंतर गुणिला किती येते? तर 441. याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर आपले जे आहे ना 2 वर्षानंतरची काय येणार आहे? लोकसंख्या येऊन जाईल.
आता पुढे काय विचारलं आहे, तो 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या आपल्याला शोधायची आहे. आता मी तुम्हाला 2 वर्षांनंतरची सांगितलं आहे, तर त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वीची आता हे तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे तुम्हाला येतं की नाही हे तुम्ही चेक करू शकता. आता 2 वर्ष कमी जर म्हटलं, पूर्वी जर म्हटलं तर ते काय होईल, 5-5 वर्षांना त्याला कमी करावं लागेल ना. म्हणजे 20चे 19 होती, 20चे 19 होती, ते करायचं कॅल्क्युलेशन आणि उत्तर काढायचं. ठीक आहे. तर पर्सेंटेज या व्हिडिओमध्ये आपण एवढं शिकलेलं आहे. आणखी काही शिकायचं असेल तर आपण आणखी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तसेच तुर्तास धन्यवाद.